बाकीचे जे काही विषय असतील ते मी नंतर इतर सगळ्या, कारण त्या पदाधिकाऱ्यांबरोबर पुणे शहरातील बाकीच्या लोकांबरोबर बोलून मी तुम्हाला बाकीचे निर्णय 1-2 दिवसामध्ये सांगतो. आता कालपासून साधारणतः किती लोकांशी बोलणं झालं? मनसेने काही मनसेच्या नेत्यांशी देखील बोलणं झालंय का? कोणकोणत्या पक्षातील नेते मंडळीचं तुम्हाला सांगितलं? महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून माझ्याकडं नेते पण आमचे येऊन गेले, परंतु मी त्यांना रात्रीच सांगितलं की मी खूप विचारांती हा निर्णय घेतलेला आहे, त्यामुळं कृपया माझी सगळ्यांना हात जोडून विनंती आहे, मी घेतलेला निर्णय माघारी घेणार नाही. त्यामुळं मला कुणीही या बाबतीमध्ये मला कृपया फोर्स करू नका, कारण आजपर्यंत आयुष्यामध्ये कधीही माननीय राजसाहेब ठाकरेंना मी फसवलेलं नाही आणि आता जर मी माघारी येणारच नाहीये तर मग मी साहेबांसंग बोलून त्यांना का फसवू? त्यामुळं मी माझ्या परतीचे दोन स्वतः कापलेले आहेत, त्यामुळं मला कृपया बोलायला लावू नका, मी असं सांगितलं. मोहन दादा काय बोलले? कुणाशी बोलणं करून दिलंय? फोन झालाय किंवा बोलणं कुणासंग करून दिलेलं नाहीये, परंतु त्यांच्या पक्षाचे जे काही जबाबदार लोक आहेत ज्यांना महाराष्ट्रामध्ये से इतक्या लोकांसोबत ते बोलणार आहेत, तर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे राहुल गांधी साहेब काहीतरी मला वाटते की त्यांचा आता दौरा चालू आहे, 17 तारखेला त्यांची मुंबईमध्ये सभा आहे, तोपर्यंत येणाऱ्या 1-2 दिवसामध्ये ते या सगळ्या विषयात पुण्यातल्या पहिल्या वरिष्ठ नेत्यांबरोबर बोलतील आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला काय असेल ते, पण तुम्ही काँग्रेसमध्ये या असं मला बोलले. प्रवेश आहे का? मग राहुल गांधींच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश आहे का? नाही. तुमची इतर पक्षांसोबत काही चर्चा झाली आहे? कोणाचे फोन आले तुम्हाला त्याबद्दल काय? मला राष्ट्रवादी काँग्रेसकडनं सुप्रियाताईंचा पण फोन झालाय. मला फक्त आता दादा शिवाय माझ्या संघ कालच्याला अभयजी छाजेड बोललेत, माझे मित्र अरविंद शिंदे पण बोललेत. काँग्रेसमध्ये सुद्धा 2-3 नेत्यांचे मला फोन आले. रवी भाऊचा सुद्धा काल वाढदिवस होता, पण तरी पण वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मी रवी भाऊला फोन केला होता, त्यावेळेस सुद्धा भाऊबरोबर बोलणं पण झाले. मला वाटते की काँग्रेसमधून सुद्धा 2-3 लोक माझ्यासोबत बोलली. शिवसेनेकडनं सुद्धा राऊत साहेबांचा पण फोन मला झाला आहे, सुप्रियाताई सुळेंचा पण मला फोन आला होता. तर कदाचित मला आज म्हटलं मी शक्य असेल तर आज मी पुण्यात आले तर मी तुम्हाला भेटेल. राज ठाकरेंकडून फोन कम्फर्ट वाटतं की हा पक्ष मला अजून इथंच कम्फर्ट आहे, मी या जागेवरती पक्ष सोडलेला आहे मी, पण मी परिपक्व आहे. गेल्या 15 वर्षामध्ये पुणे शहरामध्ये सक्रिय राजकारण करतोय, त्यामुळे मला योग्य वेळी काय मूव्ह करायची ती मी 100% करेन. आता राज ठाकरेंकडनं काही फोन आला का? मुंबईतल्या कुठल्या नेत्यांचा फोन आला का? कारण सगळ्यात महत्वाचं आहे की राज ठाकरेंच्या जवळचे जे नेते त्यांनी तुम्हाला फोन करणं अपेक्षित आहे, कारण की पुण्यातल्या शहरातल्या पदाधिकाऱ्यांना तर थेट सूचना होत्या की माध्यमांशी बोलू नका, कुठल्याही प्रतिक्रिया देऊ नका, पण मुंबईतल्या काही ठराविक नेत्यांचे फोन तुम्हाला आले? मला नांदगावकर साहेबांचे फोन आले होते, शिवाय मला आमचे दिलीप बापू धोत्रे हे पण माझ्याकडे येऊन गेले, विद्याधर मानकर सर माझ्याकडे येऊन गेले, बरेच लोक माझ्याकडे येऊन गेलेली आहेत. आणि मी पण फोनवरतून मी अनेक महाराष्ट्र सैनिकांसोबत बोललो, शाखाध्यक्षांसोबत बोललो, परंतु मी प्रत्यक्षामध्ये नेत्यांसंग कुठल्या बोललेलो नाही. बाळानंदकरांनी तुम्हाला पक्षाचा जो राजीनामा तुम्ही दिलाय तो मागे घ्या अशी सांगता केली होती का? त्यांनी सांगितलं का तुम्हाला? नाही, मी बोललोच नाहीये, कारण मी या सगळ्या गोष्टींच्या अगोदर सगळ्यांसंग खूप बोललोय. गेली 2 वर्ष झाले मी ह्याच गोष्टी बोलतोय की शहरामध्ये जर पुणे शहरामध्ये पक्षवाढीला लावायचं असेल, पुणे शहरामध्ये पक्ष वाढवायचा असेल, तर मला वाटतं की काही लोक आहेत की जी फक्त या ठिकाणी पक्षाच्या सुपाऱ्या घेतल्यागत काम करतात पुण्यामध्ये, त्या लोकांना थांबवण्यासाठी मी सगळ्यांसोबत बोललो. मग त्यावेळेस जर काहीच झालं नाही तर मग आता मला फोन करून मला थांबवून किंवा माझ्यासंग बोलून आता काय होणार आहे त्याच्यामध्ये? तुम्ही स्वतः म्हणताय राजीनामा देण्यामागचं हे कारण आहे की अमित ठाकरे यांनी पण तुम्हाला एक समज दिलेली होती, किंवा तुम्ही जे मध्यंतरी फेसबुकवर एक पोस्ट टाकलेली होती की तुम्ही त्या मोर्चामध्ये सहभागी झालेला होता, असं तुम्ही अमित ठाकरेंना उद्देशून एक पोस्ट टाकलेली होती. त्यानंतर अमित ठाकरे यांनी तुम्हाला, म्हणजे एक शब्द मी वापरतो की त्यांनी तुम्हाला झापलं होतं, अशी एक चर्चा आहे. तर तसं काय झालेलं होतं? झापलं वगैरे असं काय नाही, पण त्यांचा फोन आला होता. मला
बघा, तुम्ही सोशल मीडियावरती खूप ऍक्टिव्ह असता. तुम्ही थोडं सोशल मीडियावरती पोस्ट टाकताना कशाला टाकता, का टाकता, तुम्हाला सांगतो. बघा, नाही तर तुमचं नशीब तुमच्यासमोर. ही कधीची गोष्ट आहे, कधीच बोलले मोर्चेनंतर दुसरी मी साहेबांना त्या दिवशी सांगितलं, साहेब माझं नशीब 25 वर्ष राजसाहेबांसमोर, त्यामुळं माझं नशीब काय असेल ते माझं पुढची दिशा ठरवलं. तेव्हा पण तर मग त्या अमित ठाकरेंच्या त्या निर्णयानंतर अशा बोलल्यानंतर तुम्ही हा निर्णय दुखावले गेले घेतला. आणि तुम्ही निर्णय घेतला. असं नाहीये. मी पण साहेबांसोबत माझं ह्याच विषयावरती चर्चा होती. साहेबांना फक्त एवढंच बोललो, साहेब मी जी काही फेसबुकला पोस्ट टाकलेली आहे ती फेसबुकची पोस्ट ही पक्षासाठी पॉझिटिव्ह आहे, कृपया तुम्ही पॉझिटिव्हली विचार करा. एवढंच माझं बोलणं आलं. त्याच्यानंतर साहेबांनी फोन ठेवला. असं काय त्याच्यानंतर माझं परत काय बोलणं झालेलं नाही. अमित ठाकरेंना कोणी बोलायला लावलं का स्वतःहून अमित ठाकरेंनी केलं असं वाटतं का? कोणी मी बोलायला त्यांच्या बाबतीत नाही काही गोष्टी बोलू शकत. मला त्यांना कोणी बोलायला लावलं, त्यांना कोण बोलायला लावलं हे मी नाही सांगू. याआधी देखील अमित ठाकरे तुम्ही स्वतः म्हणताय का पत्रिकेचे दार तुम्ही स्वतः बंद केले. जर राज ठाकरे स्वतःहून काही बोलले किंवा तुमच्याशी फोनवर संवाद साधला तर तुम्ही त्यांचा विचार करणार आहे का? आता नाही, आता नाही. तात्या तुमच्या 2 वर्ष झाले होते. भोंग्याचा विषय जो होता तो तुम्ही भोंग्याच्या विषयावरनं हा सगळा प्रकरण सुरू झालं होता का? तेव्हाच नाराजी जी होती तुमची तेव्हा तुम्ही अनेक वेळा उघडपणे दाखवली होती. भोंग्याच्या विषयावरनच तुम्ही अनेक वेळा बोललात, मात्र तिथे कोणाचं ऐकून घेतलं नव्हतं असं काही आहे का? भोंग्याच्या विषयावरनं तुम्ही अनेक वेळा उघडपणे तुमची प्रतिक्रिया जी आहे ती माध्यमांना देखील बोलून दाखवली होती. तेव्हापासूनच जे अंतर्गत कल आहे तो तिथूनच त्याचा उदय झाला होता. नाही, असं काही नाही. भोंग्याच्या विषयाला आता 2, 2.5, 3 वर्ष होऊन गेली, त्यामुळे भोंग्याचा विषय आता कुठला राहिला नव्हता. त्यानंतर बऱ्याचदा माझं साहेबांचं बोलणं झालं होतं, भेटीगाठी झाल्या होत्या. त्यामुळं असं काय भोंग्याचा विषय याच्या संग काही संबंध नाही. नेमकं काय झालं होतं मग जे अनेक नेते मंडळी महाराष्ट्र निर्माण सेनेचे पुण्यातले त्यांच्या विरोधातली तुमची गटबाजी? मी या लोकसभेसाठी इच्छुक आहे. गेल्या 1.5 वर्षापासून मी वारंवार सांगतोय. आणि मी जर इच्छुक होतो तर मला असं वाटतं की शहरातले जे कोणी लोक आहेत की ज्यांच्याकडे या लोकसभेची जबाबदारी होती त्यांनी साहेबांकडे अहवाल पाठवताना निगेटिव्ह का पाठवला की पुणे शहरामध्ये आपण निवडणूक लढू शकत नाही, पुणे शहरामध्ये आपल्यासाठी वातावरण चांगलं नाही. हे जे काही मॅन्युप्युलेटेड केलं गेलं हे का केलं गेलं? कारण आता इथं माझी बहीण बसली आहे. 2012 पाठवले ना साहेबांनी दिलं ना अहवाल, कसं म्हणता नाही दिला? पुण्याची लोकसभेची जबाबदारी असं नसेल ना. मला वाटतं की बाबा बघा, तुम्ही शाखाध्यक्षांना विचारा. ज्या दिवशी मान्य राजसाहेब रागावून गेले त्या दिवशी, त्या आदल्या दिवशी पुणे शहरामध्ये काय झालं? पुणे शहरामधल्या विधानसभा मतदारसंघांमधल्या शाखाध्यक्षांना असं का सांगितलं गेलं की उद्या जर राजसाहेबांनी तुम्हाला लोकसभेच्या संदर्भात विचारलं तर तुम्ही सांगा जेमतेम वातावरण आहे, आपण निवडणूक लढण्यासारखं वातावरण नाहीये. हे का बोलले गेलं? आणि त्याच्यानंतरनं मग ज्यावेळेस अहवाल गेला, मी अहवाल ज्यावेळेस पोहोचला त्यावेळेस मी पण जागेवरती होतो. त्यावेळेस अहवालामध्ये अशा काही गोष्टी दिल्या गेल्या की पुणे शहरामध्ये वातावरण चांगलं आहे पण ह्या इथल्या पदाधिकाऱ्यांमध्ये जमत नाही. मग माझ्या संग न जमवून घेणारे कोण होतं? पण पुणे लोकसभेची जबाबदारी तर अमित ठाकरेंच्या हातात होती. 100% मी वारंवार ऑफर घेऊन साठी काही ऑफर आणली आहे का? दादांशी बोललीस का तू? पुढे या. मी माझ्या भावाला जो लोकांसाठी झडतो प्रश्न सोडवतो त्यांना भेटायला आलेली आहे. आणि माझी ऑफर मी कालच त्यांना सांगितली की तुमचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये स्वागत आहे. मला तुम्ही सगळ्यांनी विचारलं की मध्यस्थी करणार का, तर दादा आणि वसंतात्यामध्ये मध्यस्थी माझी करायची गरज नाही. डायरेक्ट 1 to 1 त्यांचा विषय आहे. पण आता निर्णय ते घेणार आहेत आणि मी त्यांना त्याच्यासाठीच भेटायला आलेली आहे. त्यांना लोकसभा लढायची आहे. मग आता ते भेट झाल्यानंतर ठरवतील ना लोकसभा लढायची काय करायचं, काय ते निर्णय ते असं आहे. तात्यांना सध्या सगळ्याकडून ऑफर आहेत. म्हणजे आता मोहन दादा येऊन गेले, तुम्ही येऊन गेले, मग जे चांगली ऑफर देणार तात्या तिकडे जाणार. ऐका ना, ऑफरसाठी मी पक्ष सोडलेला नाहीये.
हे लक्षात ठेवा. मला निवडणूक लढायची आहे ना बाबा, ही सर्वसामान्य पुणेकरांसाठी निवडणूक लढायची आहे. मी ऑफर घेऊन, मी जर माझ्या पक्षामधनं, ज्या पक्षामधनं मी इच्छुक होतो, जर त्या ठिकाणी वातावरण चांगलं नव्हतं तरी सुद्धा मी त्या ठिकाणी होतो. मी ऑफर घेऊन किंवा ऑफर स्वीकारून निवडणुका लढणाऱ्यांमधला नाहीये. मला सामान्य नागरिकांना न्याय द्यायचा आहे. पुणेकरांसाठी मी गेल्या 15 वर्ष काम करतोय. मी गेल्या 1.5 वर्षापासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडेच इच्छुक होतो, तो कालपर्यंत होतो. परंतु ज्या ठिकाणी मी राहतो, ज्या ठिकाणी मी काम करतो, त्या पक्षातल्या लोकांना जर वसंत मोरे पुढे गेलेला पाहत नसेल, मग अशा लोकांमध्ये का राहायचं, अशा लोकांमध्ये का थांबायचं. ज्या घरामध्ये आपल्याला तिकडं मान मिळत नसेल, ज्या घरामध्ये आपण पुढे चाललेलो असताना आपलं पाय खेचण्याचं काम होत असेल, तर मला वाटतं मग अशा ठिकाणी आता न थांबलेलं बरं. या भावनेतून मी हा राजीनामा दिला नाही की कुणाच्या ऑफर स्वीकारण्यासाठी. कर्तृत्वाला आणि कामाला वाव देणाऱ्या नेत्यांचा विचार ते करणार आहे असं तो वाटते. काय सांगा, तुम्ही ज्या कारणासाठी पक्ष सोडला त्याच कारण सांगू, म्हणजे पक्षात घुसमट होतीये, आपलीच लोक पाय ओढतात, पुढे लोक कोण होती की बाहेर पडायची वेळ आली, तुम्ही दोघांनी नावं जाहीर केली नाही. मी नावं घेण्याची गरज नाहीये. मला वाटतं की तुम्ही जर ज्या ठिकाणी आता फेसबुक पोस्ट पडतात आहे, त्या फेसबुक पोस्टवरच्या कमेंट्स वाचल्या तर सर्वसामान्य महाराष्ट्र सैनिकच त्या कमेंट्समध्ये नावं टाकतोय. रात्री अपरात्री 2 वाजता 3 वाजता लोकांना फोन जाणं चालू झालंय. मला वाटतं ह्या गोष्टी ह्या लोकांनी थांबवाव्यात. अजून किती पक्ष संपवणार आहात तुम्ही? जर एखादा शाखा अध्यक्ष राजीनामा देत असेल, वसंत मोरेच्या बाजूने एखादी फेसबुक पोस्ट टाकत असेल, त्याला 2:28 कुणी फोन केला, कुणी त्या कार्यकर्त्यांना दमदाटी करतंय, कोण फेसबुकच्या पोस्ट माघारी घ्यायला लावतंय, ह्या गोष्टी बोलण्याची मला वेळ येऊन देऊ नका. मान्य राजसाहेबांच्या आदेशाचं सुद्धा तुम्ही लोक पालन करत नाहीयेत इतक्या दिवसापासून. तक्रार दाखल करणार का? धमकी देत आहेत, शिव्या देत आहेत, तर मग तक्रार दाखल करणार. तक्रारदार मला माझ्यापर्यंत कोण आला असतं मी केली असते ना. पण मी आजपर्यंत प्रत्येकाला हेच सांगत आलो की बाबांनो, तुम्ही जिथं आहात तिथं सुखी राहा, तुम्ही त्याच पक्षामध्ये राहा. तुम्हाला वाटत असेल तुमचं तिकडे भवितव्य होतं, तुम्ही माझ्यासाठी कोणी पक्ष सोडू नका. मला जो काय माझा निर्णय घ्यायचा तो मी घेतलेला आहे, त्यामुळे मी त्या निर्णयाची स्टिक आहे. मी माझा निर्णय बदलू शकत नाही. तात्यांचा स्वभाव आणि तात्यांची विचारधारा ही वेगळी आक्रमक आहे, मात्र ही कुठल्या पक्षात ही विचारधारा चालणार आहे आणि तो पक्ष तुम्हाला कुठला पक्ष असा आहे की जो सर्वसामान्य नागरिकांसाठी जर कोण भांडत असेल तर त्याची बाजू घेऊ नको असं म्हणणारा कुठला पक्ष आहे? सर्वसामान्य गरीब नागरिकांची जर वसंत मोरे बाजू घेत असेल तर मला वाटत नाही की राज्यातला देशातला कुठला पक्ष असेल की जो मला तिथं म्हणेल की हे करू नकोस म्हणून. असं कोणीच मला म्हणू शकणार नाहीये. तुम्ही नावं घेतले होते.